असे आम्ही सर्व FD धारक खातेधारक आहे. माझ्या आईवडिलाचं निधन झाल्यामुळे आज सर्वांनी त्यांच्या सहानुभूतीनिमित्त बैठक घेतलेली आहे. तरीसुद्धा आज आम्ही बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने झांबड यांना सशस्त्र बेल दिलेली होती. त्या बेलीच्या अटी आणि शर्तीचा ते उल्लंघन करत आहे व आम्हाला धमक्या देत आहे, साक्षी पुराव्यासाठी फोडाफाडी करत आहे व गुंड लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर आम्ही एक बैठक घेतलेली आहे की पुढची रणनीती आम्ही काय करणार. आता आमचे मार्गदर्शक आम्ही नवीन वकील लावून त्यांना CBI मार्फत कशा प्रकारे हा घोटाळा उच्च दर्जाचा असल्यामुळे खालच्या दर्जाचा दाखवण्यात आलेला आहे म्हणून वाढीव FIRसाठी व पुढील कारवाईसाठी आम्ही निर्देशित करणार आहे. माझगाव जगन्नाथ नारायण विष्णुते ठेवीदार आहे. अजंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जाधवमंडी आम्ही सर्व ठेवीदार इथे जमलो आहेत. आमच्या ठेवी बागण्याकरता आम्हाला अजून ठेवी मिळाल्या नाहीत आणि बरीचशी कारवाई आहे. व्यवसायाकडून प्रशासनाकडून काही कार्यवाही होत नाही. तुमच्या कोर्टाने सुद्धा ज्यांना जामीन दिला आहे तो योग्य नाही आणि त्याची ते अंमलबजावणी करत नाही. एवढं बोलून माझं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आमचं आता काय नवीन आम्ही FIR दाखल करू लागतो. प्रत्येकजणी वैयक्तिकरित्या आम्ही म्हणजे FIR दाखल करणार आहोत. पोलीस स्टेशनला हा घोटाळा 1200 ते 1250 कोटीच्या वर आहे. परंतु मुद्दा आम्ही मुख्य पोलीस डिपार्टमेंटने प्रशासकाने आणि याने हा कमी रुपयात दाखवून आम्हाला दिशाभूल केली आहे. डिस्प्यूट आहे ठेवीदार आणि आमच्या ठेवीची मागणी करता सिटी पोलीस स्टेशन कार्यालयात आम्ही FIR दाखल करण्याबद्दल प्रकरण दाखल केलं, पण ते प्रकरण दाखल करून घेतली. हे एक प्रकरण दाखल करून घेण्याकरता प्राधिकरणाने आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक फिर्यादी नोंदून घ्याव्या अशी आमची कळकळीची विनंती. माझं वय 75 आहे. मला कुठल्याही प्रकारचं पेन्शन नसल्यामुळे मी अजंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे ठेवले. परंतु अजंठा अर्बन कोऑपरेटिव्हने महा घोटाळा करून झांबड साहेबांनी सर्व पैसे हे लुटले आणि आम्ही आज माझी परिस्थिती आधी वाईट झालेली आहे की मला आज रस्त्यावर मी आलेलो आहे. झांबड साहेबांना जो जामीन दिला आहे हा चुकीचा आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला दिला जामीन हा रद्द करावा आणि त्याला पुन्हा अटक व्हावी अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत जो घोटाळा आहे तो 1200 कोटीचा आहे. या 1200 कोटीमध्ये जर कधी ते आमचे दिले तर आमचे सर्व ठेवीदारांचे पैसे मिळतील. कृपया अजिंठा कोऑपरेटिव्ह बँकेची ठेवीदार आहे. अजिंठा बँकेमध्ये 97 कोटीचा खोटा घोटाळा दाखवला आहे. 1200 कोटीचा खरा घोटाळा आहे आणि सुप्रीम कोर्टाने झांबड साहेबांना जी जामीन दिली ती रद्द करावी अशी मी आपणास विनंती आहे. बरं, जामीन रद्द करण्यासाठी पुढं काय पाऊल उचलणार आहे तुम्ही? आम्ही सगळेजण वैयक्तिक सगळ्यांचा FIR पोलीस स्टेशनला आधी दाखल करणार, धरणे आंदोलन करणार, रस्त्यावर येणार, कारण आता आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. सर रिटायर झाले होते तर रिटायरमेंटचे आम्ही पैसे अजिंठा अर्बनला ठेवले होते, पण अजिंठा अर्बनला झांबडने खूप मोठा घोटाळा केला आहे. आमचे त्याच्यामुळे सगळे पैसे अडकले आणि आम्ही आर्थिक प्रॉब्लेममध्ये आलेलो आहे. मुलांची लग्न पण करायची आहे. मी विनोद रमेशलाल चौंडी आहे. मी बँकेत आमच्या पूर्ण फॅमिलीचे पैसे मागायला गेले असता बँकेतील स्त्री व पुरुष कर्मचारी यांनी माझ्यावर खोटा गुन्हा नोंदवून आज पण मला ते बँकेत येऊ देत नाही आणि माझ्या पैशाबद्दल काही माहिती देत नाही, मला सहकार्य करत नाही आणि धमक्या देतात. बाळकृष्ण गुजरात. माझे वडील ADCC बँकेत होते, तर माझ्या वडिलांनी रिटायर झालेला पूर्ण पैसा अजिंठा अर्बन बँकेत ठेवला होता. वडील 2013ला माझे वडील गेले, तर तो पूर्ण पैसा मी 35 लाख रुपये माझ्या आईच्या नावावर ट्रान्सफर केला. त्या टायमाला आम्ही 3 भाऊ होतो. तो पैसा आम्ही 3ही डिवायडर करू शकत होतो, पण आईला सांभाळण्यासाठी आम्ही तो पूर्ण पैसा आईच्याच नावावर ठेवला. पण आम्हाला हे माहीत नव्हतं की हे आमच्यावर काहीतरी दुर्दैव येणार. तर तो पैसा आईच्या पूर्ण सहाऱ्यासाठी होता. पण आज आईला तो पैशाचा काहीच उपयोग होत नाही. आई आमची शेतामध्ये जाऊन राबराब राबते. तर कृपया करून आमचे पैसे मिळण्यासाठी आम्हाला काहीतरी प्रयत्न करून मार्ग दाखवावा.